कोण विसरेल त्या निनादला ज्याने आतापर्यंत मोठमोठ्या खेळ्या अगदी लिलया पार केल्यात. त्या खेळाडूंचं नाव खरोखरच वारंवार घेणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचं खेळाडू ज्यावेळी तुमच्या संघामध्ये असतील त्यावेळी तुमचा संघ हा अप्रतिम दर्जाची खेळी खेळतो मैदानामध्ये. आणि बरोबर 11:38 झाली आहेत. आपली वेळ चालू होते आता. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं सतीश कदम एक नवीन गोलंदाज दिसतोय. सुंदर सुंदर चेंडू. हा नवीन गोलंदाज नाही, याच्याकडे चांगला अनुभव आहे. याने चांगले चांगले मैदान या ठिकाणी गाजवली आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो देखील एक प्रशांत नावाचा खेळाडू. याने देखील भरपूर मैदान गाजवलीत. वसईचं जे उमळमानचं जे मैदान आहे तिकडे देखील या खेळाडूने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. मात्र या ठिकाणी वारंवार चेंडू निर्धाव निघतायत. एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू असेल हा मात्र थोडासा लॉंगांच्या दिशेने खेळलेला चेंडू. आता मात्र या ठिकाणी एका धावेने काही रोखू शकत नाहीत. निश्चितपणे जर पाहायला गेला तर कुठेतरी मला वाटतं आता हा सामना जर आपण पाहिला तर मला वाटतं हा कुठेतरी धावांच्या बाबतीमध्ये थोड्याशा कमी धावा होतील, कारण दोन्ही संघातील खेळाडूंचं जर प्रदर्शन पाहिलं तर दोन्ही संघातील खेळाडू हे उत्कृष्ट दर्जाचे आहेत. गोलंदाजी जरी पाहायला गेली तरी एक धारदार गोलंदाजी युए संघाकडे आहे, तर कुठेतरी मला वाटतं कमी धावांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वारंवार प्रयत्न असेल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा, परंतु या ठिकाणी आता मात्र थोडासा स्क्वेअर चेंडू पंच घोषित करतायत. आता पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर प्रकारे खेळून काढलेला चेंडू वाऱ्याच्या दिशेने लेग साईड दिशेने. आता मात्र या ठिकाणी थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहताना मिळतंय. या ठिकाणी कोणता खेळाडू होता? या ठिकाणी खेळाडू होता तो संकेत कदम. याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कॅच जमिनीला दान करतोय, म्हणजे जीवदान देतोय. सर जरी तुम्ही जीवदान देतोय म्हणत असाल तरी परंतु त्याचा प्रयत्न सुद्धा पहा ना. जवळपास 20 ते 25 पावलांपेक्षा जास्त मैदान त्याला कव्हर करायचं असताना सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, प्रयत्न शेवटपर्यंत सोडला नाही. अपयश जरी शेवटला त्याला मिळालं असलं तरी मात्र एक दर्जेदार प्रयत्न संकेत कडून पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारचे ज्यावेळी तुम्ही प्रयत्न कराल ना त्याच वेळी तुम्हाला यश हे मिळतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मैदानामध्ये तुम्ही असताना तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि क्वालिटी बॉलिंग काय असते ती मात्र सगळ्यांना पाहायला मिळते. या ठिकाणी सगळ्या खेळाडूंचं लक्ष मात्र लागलंय आता या मॅच कडे. आता मात्र थोडा कट करतोय चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघतोय. एक जर या ठिकाणी शॉट सोडला लेग साईड दिशेने आणि एक वाईट सोडला तर आतापर्यंत पूर्ण जखडून ठेवलं आणि आपल्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा. मला वाटतं हे पहिल्यांदाच घडतंय, आजच्या दिवसात पहिल्यांदाच घडतंय. कारण आजच्या दिवसामध्ये पाहायला गेला तर पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी पहिल्याच मॅच मध्ये 21 धावा आल्या, दुसऱ्या मॅच मध्ये आल्या 20 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये आल्या 28 धावा. आता मात्र या ठिकाणी 4 धावा येत आहेत. काय बॉलिंग टाकली आहे, जबरदस्त बॉलिंगचा या ठिकाणी नजारा पाहायला मिळतोय. आणि निश्चितच जर पाहायला गेलं गोलंदाजीच्या चांगली तर होतीच, त्याबद्दल वाद नाहीच, त्याबद्दल शंका नाहीच सर. परंतु कुठेतरी जर रणनीती म्हणावी लागेल गिरिय संघाच्या फलंदाजी ती कुठेतरी चुकते. कारण तुम्हालाही माहिती आहे की समोरचा प्रतिस्पर्धी संघ एवढा चांगला मोठा संघ असताना तुम्हाला सुरुवात कशा प्रकारे करायची आहे, कारण इथे प्रत्येक चेंडूवरती षटकार नाही हे मारू शकत तुम्ही. तुम्हाला एखादा सामन्याला सुरुवात करण्याची गरज होती आणि म्हणूनच अलंग कार्पेट सिंगल डबल धावा घेत घेत जसं सुरुवात केली असते तर कुठेतरी एखाद दुसरा तुम्हाला चेंडू खराब मिळालाच असता. मला वाटतं इथे थोडीशी रणनीती दोन्ही फलंदाजी खराब म्हणावी लागेल. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, वारंवार बीट होत आहेत आणि धावा मात्र केवळ 1 ते 2 सुद्धा मिळत नाहीयेत. नक्कीच नक्कीच बरीच वर्ष हा गोलंदाज मात्र आपल्या संघासाठी बरेच काय काय करून जातोय. इळे पॅकर संघाकडून खेळताना मला वाटतं इळे पॅकर संघाकडून खेळताना बरीच वर्ष हा खेळाडू दुसऱ्या कुठल्या संघातून खेळलाच नसेल. प्रत्येक वेळी आपल्या गावासाठी आणि या ठिकाणी मात्र एज घेऊन जातोय आणि मात्र या ठिकाणी यश प्राप्त होते. नंतर कदम याला आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय देवगडचा एक स्टार खेळाडू निनाद, ज्या खेळाडूने आपल्या बॅटिंग मधून प्रभावित केलंय या क्रिकेट इतिहासामध्ये, याने प्रभावित केलंय. जोरदार फलंदाजी करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. मात्र तितकंच तोडीस तोड मात्र या ठिकाणी गोलंदाज इळे पॅकर्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाजी सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावांची गोलंदाजी सतीश याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नंतर याने आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकलेत.
सॉरी पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव दिली, दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र समोर असेल निनाद. थोडस पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका आणि मला वाटतं या ठिकाणी देवगडचा विराट कोहली कॅच घेतोय. उमेश तोटम दुसरा धक्का. आता मात्र या ठिकाणी नंदन कदम याला हॅट्रिकची संधी प्राप्त होते. पाहिजे या ठिकाणी नंदन कदम हॅट्रिक घेतो की नाही. मी प्रणय दादा पुन्हा एकदा सांगतो की इथे कुठेतरी गिरिय संघाची चूक होतीये. गिरिय संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. इथे मात्र रणनीती बदलण्याची गरज होती. ज्यावेळी तुमचे पहिले 2 चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आले नाहीयेत, मोठे फटका बसला नाहीये, त्यानंतर थोडीशी रणनीती वेगळी करण्याची गरज होती. कारण सामन्याला सुरुवात करण्याची गरज होती आणि हे मोठ्या खेळाडूंना सांगण्याची मला वाटतं गरज नसते. कारण ज्या ठिकाणी तुम्हाला माहित पडलं की पहिल्या 2 चेंडूंमध्ये कुठेतरी वेगळं होतंय, काही चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, त्यावेळी मात्र तुम्हाला थोडीशी 2 पावलं मागे, तुम्ही मगाशीच म्हणालात वाघ जेव्हा अटॅक करतो त्यावेळी 2 पावलं मागे येतो आणि नंतर मोठी भरारी घेतो. त्याच पद्धतीचं इथे क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु चुका होत आहेत. इथे मात्र कुठेतरी थोडंसं थांबण्याची गरज आहे. इथे मात्र 2 पावलं मागे येण्याची गरज आहे. ज्या प्रकारे मगाशी केदारने खेळी केली होती त्याच प्रकारे या ठिकाणी खेळी करावी लागेल. थोडंसं कुठेतरी आपल्या संघाला सिंगल डबलच्या माध्यमातून या ठिकाणी सावरावं लागेल आणि नंतर अटॅक करावं लागेल. मात्र या ठिकाणी अटॅक करावं कसा, नंदन सारखे गोलंदाज. आता मात्र या ठिकाणी नंदजने एक चूक केली आहे. ती चूक म्हणजे मागात पडते 6 धावांसाठी आणि लांब लचक या ठिकाणी षटकार मारतोय. एक कडक षटकार प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रशांतने मात्र या ठिकाणी तग धरून ठेवलाय. हा मोठा खेळाडू आहे, मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. मला वाटतं सध्या प्रशांत गावी असतो की मुंबईत माहिती नाही, परंतु गेल्या ज्या भांडुपच्या नगरीमध्ये तो मात्र नव्हता. आता मात्र या ठिकाणी जीवदानीच्या मैदानावरती, जीवदानीच्या कुशीत या ठिकाणी आसरा घेण्यासाठी येतोय. आता मात्र खणखणी षटकार मारतोय. नंदन कदम कमबॅक करतो की पुन्हा कमबॅक करतोय प्रशांत पाहायचंय. जी हा. आता मात्र पुन्हा एकदा ओरपीत चेंडूचा समाचार घेतोय. मात्र या ठिकाणी गचार क्षेत्ररक्षण होतोय, कॅच ड्रॉप होतोय आणि 2 रनापासून या ठिकाणी मात्र मुक्तोय संघ इंडिया पॅकर्स मुंबई. तर चुका होतात मित्रांनो, पण चुकांमधून शिकायचं असतं. चुकांमधून जो शिकत नाही तो मात्र या ठिकाणी आणि वारंवारी माफ करण्यामध्ये इंडियाचं नाव, आणि जो चुकांमधून शिकत नाही तो मात्र पाकिस्तान. धावसंख्या झाले 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 आहेत. पाहायचंय काय किती धावांचं माफक आव्हान. आणि मी प्रणय दादा, मी मागाशी सामना सुरू व्हायच्या अगोदरच प्रेडिक्शन केलं होतं, कारण दोन्ही संघातील खेळाडूंची कामगिरी खूप मोठी आहे, खूप मोठमोठे खेळाडू आहेत, त्यामुळे हा सामना कमी धावांचा होणार, कमी धावसंख्येचा हा सामना होणार आणि त्याच दिशेने चाललाय. 2 षटकांची समाप्ती, धावा झाल्या 14. पाहायचंय शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, किती धावा येत आहेत. नक्कीच नक्कीच. आणि आता आपण बॉलिंग मार्कवर पाहतोय देवगडचा एक स्टार खेळाडू, ज्याने देवगड कॉलेजच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट गाजवलं, देवगड मधील अनेक स्पर्धा गाजवल्या, ईडीए पॅकर्स च्या माध्यमातून या ठिकाणी या खेळाडूने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. तो मात्र आता या विरार नगरीमध्ये आता मात्र या ठिकाणी थोडासा यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा लेग साईडच्या दिशेने बाहेर गेलेला चेंडू. या ठिकाणी सुंदर चेंडू. मला वाटलं थोडासा अंपायर यांचा हात उंचावून या ठिकाणी व्हाईटचा इशारा येईल, परंतु या ठिकाणी थोडासा पुश करून चेंडू जातोय. सुंदर भन्नाट प्रकारे टाकलेला चेंडू. मला वाटतं बॅट्समन यांनी विचार केला नसेल की एवढा भन्नाट चेंडू येईल. व्हाईट. आपण चांगले खेळाडू आहात, आपण समजू शकता. अशा प्रकारचं क्रिकेट होतं, पंचांकडनं चुका होतात. व्हाईटचा इशारा, पहिला चेंडू. आता मात्र या ठिकाणी भन्नाट प्रकारचा चेंडू, परंतु तितक्यात उत्कृष्ट प्रकारे खेळून काढलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने 4 धावा. आता मात्र या ठिकाणी थोडासा कमबॅक करतोय. या 4 धावेची संघाची धावसंख्या होते 20 धावा. या मात्र धावा कमी असतील, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला या ठिकाणी मान्यता नाही. जर धावा किती जरी असल्या तरी त्या समोरच्या अपोजिट संघाला बनवायच्या आहेत. तुम्ही प्रथमदा फलंदाजी केल्यानंतर तुम्ही धावफलकावरती किती धावा लागल्या आहेत ह्या तुम्ही बनवून झालायत. त्यानंतरच्या संघाला जो अपोजिशन असतो त्यांना त्या बनवायच्या असतात. त्यामुळे शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तुमचा विजय निश्चित असतो. आणि इथे मात्र
लड़ने के लिए कुछ रन बोर्ड पे लगाते हुए प्रशांत, और प्रशांत को आप कितनी देर तो शांत रख सकते हैं. वाह, काय एक अप्रतिम क्षेत्ररक्षाचा मुद्रा या खेळाडूने दाखवलाय. एक हाती झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जमिनीवरती पडतो आणि दरम्यान 2 धावा पळून काढल्यात. एकच धाव गडी बाद होतोय. आणि आपल्याकडे स्ट्राईक राखण्याला मात्र या ठिकाणी प्रशांत सार्थ ठरतोय. कारण प्रशांतला माहिती आहे, जी उर्वरित चेंडू जर मी नाही खेळलो तर या ठिकाणी मला स्कोअर करण्यामध्ये थोडीशी कमतरता भासू शकते, म्हणून स्वतः स्ट्राईकवर गेलाय. आता मात्र नवीन खेळाडू दाखल होतोय. संकेत मात्र एक सुंदर प्रकारची गोलंदाजी आपल्या गावच्या माध्यमातून, आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून, इडिए पॅकर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी विरार नगरीमध्ये दाखवतोय. हा तर माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. कारण आवडता ह्यासाठी आहे कारण मी भाकीत केलं ह्या अगोदरच. कारण मगाशी जर सर म्हणालात की मी म्हणालो हा सामना खूप कमी धावांचा होणार आहे, तशाच पद्धतीने होत चाललाय. आणि कुठेतरी मी वारंवार म्हणतोय की ISPL सारखी जी स्पर्धा सुरू झाली आहे, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, आणि अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये जर कोणी आपल्या देवगड तालुक्यातील कोण खेळाडू जे दस्तक देऊ शकतात, त्यामधील सर्व खऱ्या अर्थाने प्रामुख्याने हे जर नाव कोणाचं येत असेल तर त्यामध्ये संकेतचं नाव आहे. असे अनेक खेळाडू आहेत, परंतु त्यामध्ये मोडणारा हा खेळाडू एक आहे. नक्कीच नक्कीच. आता मात्र मित्रांनो, फक्त क्रिकेट करमणुकीचं साधन म्हणून घेऊ नका, तर क्रिकेट एक व्यवसाय म्हणून देखील खेळा. आणि प्लॅन बी आपल्याकडे रेडी ठेवा, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही. कारण त्यासाठी आपल्याला प्लॅन बी ठेवण्यासाठी रेडी ठेवायला पाहिजे. आता मात्र या ठिकाणी लेग साइड दिशेने खेळलेला चेंडू टप्पा हातात येईपर्यंत 2 धावांचं या ठिकाणी योगदान पाहायला मिळतंय. मी सांगत होतो की तुम्ही प्लॅन बी पण रेडी ठेवा, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला यश मिळेलच असं नाही. क्रिकेट करमणुकीचं साधन आहे असं पण देखील नाही, परंतु क्रिकेटमधून चांगली कामगिरी आपण करू शकता. चांगले पैसे कमवण्याची वेळ, आता क्रिकेटचे चांगले दिवस आलेत, टेनिस क्रिकेटचे दिवस देखील चांगले आलेत. याच्यामध्ये तुम्ही चांगलं नाव करू शकता, आपल्या देवगड तालुक्याचं नाव करू शकता. परिणामी पूर्ण सिंधुदुर्ग तालुका आत्ता मात्र या ठिकाणी सुंदर कट टाकतोय. आत्ता मात्र या ठिकाणी आउट कट काय असतो तो दाखवून देतोय. एक चांगलं क्रिकेट, एक क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी बॉल कसा असतो, कसा टाकायचा असतो तो मात्र या ठिकाणी दाखवून देतोय. आणि या मित्रांनो, वारंवार मी या गोलंदाजाचं आणि या ऑलराऊंडरचं नेहमी उल्लेख करतो, कारण हा खेळाडू त्या ताकदीचा आहे. आणि त्याबरोबरच ह्या खेळाडूचा खेळही त्या ताकदीचा आहे. आणि ज्यावेळी तुमचा खेळ हा खूप मोठ्या दर्जाचा होतो ना, त्यावेळीच तो खेळाडू मोठा बनतो. आणि म्हणून अशा प्रकारचा हा अष्टपैलू लाभलेला हिरिय संघाला खेळाडू, आणि आपल्या पाठीमागे खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे खेळाडू शोधून काढणं, अशा प्रकारच्या खेळाडूंना एकत्र घेऊन संघ बनवणं ते काम असतं त्या व्यवस्थापकाचं. आणि अशा प्रकारचे अनेक आपण व्यवस्थापक प्रणयदादा पाहिलेत. जर पडेल संघ पाहिला तर त्यांच्यामध्ये दिनेश हेमले सारखा व्यवस्थापक असतो, आणि इळीय संघ जर पाहिला तर तुमच्याच पाठीमागे जरा वाकून बघा, निलेश साहेब मागे आहेत या संघाचे व्यवस्थापक. आणि अशा व्यवस्थापकांमुळेच अशा प्रकारचे संघ तयार होत असतात. कारण मैदानामध्ये खेळणारे खेळाडू हे नवीन ताज्या दमाचे असतात, उसळत्या रक्ताचे असतात, परंतु त्या सर्वांना एकत्रित करून शांतपणामध्ये बांधून एकत्रितपणे क्रिकेटचा संघ बनवणं हे खरं काम त्या व्यवस्थापकाचं असतं. आणि ते खरोखरच चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करताना दिसतात, ते म्हणजे आमचे निलेश. मेन रोड गिरिय संघाने 29 धावा बनवल्या. 29 धावांचं विजयासाठी 30 धावांचं लक्ष हे इडिए पॅकर्स संघासमोर आहे. आपण उल्लेख करत होता निलेश यांचा, कारण संघाला गावाला आणि संघाला बांधून ठेवणं हे महत्वाचं असतं. जेव्हा एखादा संघ क्रिकेटमध्ये परफॉर्म करत असतो तेव्हा तो प्रत्येक वेळी चांगलंच करतो असं नाही, कधीतरी त्याला या ठिकाणी पराभव पत्करावा लागतो, बऱ्याचदा पराभव पत्करावा लागतो. परंतु पराभव जेव्हा पत्करत असताना निराशा येते. निराशा आल्यानंतर या ठिकाणी संघाला एकत्र ठेवून त्या संघाला घेऊन चालणं हे देखील किती कठीण काम असतं. मी पाहिलंय नंदन कदम, निलेश, आमचा मिराशी असेल, शैलेश मिराशी असेल, या लोकांना देखील पाहिलंय. या लोकांना संघ बांधताना पाहिलंय, या लोकांना संघ खेळाडूंना घेऊन जाताना पाहिलंय. त्याच्यामुळे या सगळ्यांना श्रेय या लोकांना असेल.
आणि देवगड तालुक्याचा एक सितारा दादा- गिरये गावचा मोठा सितारा निनाद. एक मिनिट प्रणय दादा, हा कारण आम्ही मगाचपासून लिजेंडरी नावांची नावं घेतोय, व्यवस्थापकांची नावं घेतोय आणि त्याचमध्ये आमची कॉमेंट्री कुठेतरी युट्यूबच्या माध्यमातून ही लोक ऐकतायत असं कुठेतरी जाणवतंय. आणि त्याच मध्ये दक्ष दिनेश हेमले पडेल संघाचे व्यवस्थापक दिनेश हेमले यांचं नाव आम्ही मगाशी घेतलं. त्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयांची देणगी दिली आहे. आता आणि मात्र या ठिकाणी मस्तकावर दस्तक देतोय, पहिल्या चेंडूवरती 6 धावा. आता मात्र या ठिकाणी आमच्या कलेचं या कुठेतरी कौतुक होत आहे. दिनेश हेमलेच्या माध्यमातून प्रकाश सर यांना 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. दिनेश, आपलं या ठिकाणी स्वागत असेल, धन्यवाद असेल. आई भैरई आपणास उद्योगधंद्यामध्ये चांगलं यश देवो, ही माझी ग्रामदेवता कवळाई चरणी प्रार्थना. धन्यवाद. परंतु दिनेश दादा, तुम्हाला एक सांगावं वाटतं युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असाल, परंतु मी इथे एकटा नाही आहे सर. कारण माझा जर सोबत नसेल तर सोबतीशिवाय म्हटलं ना जातं की संगतीशिवाय एक चांगला मित्र किंवा एक चांगला माणूस घडत नाही. त्याच प्रकारचं जर माझ्या सोबतीला प्रणयदासारखा जर सखा सोबती नसता तर अशा प्रकारची जी कमेंट्री आपण करतो, मी जर एकटाच असतो सर तर अशा प्रकारचं समालोचन झालं नसतं. कारण कुठेतरी गप्पा रंगणं, क्रिकेटच्या वरती चर्चा रंगवणं यासाठी गरज असते ती सोबतीची, साथीची, आणि ती खरंच तुमच्यापेक्षा दुसरी अजूनपर्यंत कुठे मिळाली नाहीये. नक्कीच नक्कीच या कलेला, या गुणांना वाव देण्याचं काम दिनेश हेमलेच्या माध्यमातून झालंय. आता मात्र मॅच मध्ये काय घडतंय, मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावेने संघाची धावसंख्या श्रीगणेशा होतोय 6 धावेने. आता मात्र निनादवरती थोडासा प्रेशर असेल. समोर आहे देवगडचा स्टार खेळाडू, देवगडचा चंदन नंदन. बट ये कमबैक करेगा, ये खिलाड़ी कमबैक करेगा इसी बीच. ये देखो यहाँ पे कैच हो सकता है और हो गया. व्हाट अ कैच सर. म्हणतोय तसं होतंय, काय चाललंय. कारण मी मगाशी म्हटलं हा कमी धावांचा सामना होणार आहे, यानंतर आता म्हटलं की निनाद कमबॅक करणार. पुढच्या चेंडूवर निनादने कमबॅक केलाय. फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता, मात्र गोलंदाजीवरती छाप सोडताना हा निनाद. नक्की याला आशीर्वाद म्हणावे की शाप म्हणावा. नाही सर, हे याला अनुभव म्हणावा. कारण आतापर्यंत एवढं क्रिकेट पाहिलंय लहानपणापासून, त्या अनुभवाच्या जोरावरती एक केलेलं भाकीत. थोडस कॉमेंट्रीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी हस्तक्षेप कॉमेंट्री करणं गरजेचं आहे. कारण दिवसभर या ठिकाणी कॉमेंट्री करत असताना या ठिकाणी अशा प्रकारची कॉमेंट्री करणं हे देखील महत्वाचं आहे. आता मात्र या ठिकाणी थोडासा ट्विस्ट घेतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय, विकेट मिळते. आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज राकेश सतीश कदम. हा पण कदम आहे, कदम कदम बढाये जा, जीत की ओर बढ़ते जा. एक कदम स्वच्छता की ओर आमच्या मोदीजींनी सांगितलं. मात्र युळेवाडीच्या बाबतीत बोलायला झालं तर ह्या गावातील खेळाडू आपले हर कदम विजयाच्या दिशेने भरताना दिसत आहेत त्यांचं. कारण पाहायला गेलं संकेत कदम अजूनही स्ट्राईक मिळाला नाहीये. नंदन कदमनी आपल्या 6 धावांनी इरादा स्पष्ट केलाच होता आणि मात्र यश मिळालं नाही. दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला, मात्र त्याने आपलं काम चोख करून गेलाय. नक्कीच नक्कीच आपल्या संघाला पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी 6 धावावरती नेऊन, म्हणजे पहिल्याच चेंडूवरती मी इथे कशासाठी आलोय, मी ओपनिंग का करतोय. आता मात्र यॉर्कर प्रकारचा चेंडू आणि मी का आलोय, नंदनची जागा कशी सांभाळतोय ते दाखवून देतोय. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं क्रिकेट चालू आहे. 3 चेंडूमध्ये 12 धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे आणि मला वाटतं याच्यासारखा पाठलाग असूच शकत नाही. निश्चितच याला मात्र इथे मात्र निनादला थोडस कमबॅक करावं लागेल. आणि मगाशी तो पाहिला सुद्धा, मात्र थोडस फरक का पडतोय त्याच्या गोलंदाजी मला समजत नाही. वारंवार कुठेतरी ब्लॉकहोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो हा निनाद, वेगाचा बादशाह जर आपण ह्याला म्हणतो, परंतु इथे मात्र थोडासा शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी का करत नाही निनाद. ब्लॉकहोल मध्ये टाकण्याच्या नादामध्ये 2 आतापर्यंत चेंडू, एक स्लॉट मध्ये तर एक फुल टच, आणि त्या दोन्ही चेंडूंचं प्रायश्चित काय झालं, दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या संघामध्ये मोठे मोठे खेळाडू बॅटिंग करत असताना मात्र या ठिकाणी आता बॅटिंगला येतोय, एक षटकार मारतोय, नंतर मग 2 धावा. या खेळाडूचं देखील मगाशी मी भाकीत केलं होतं की हा खेळाडू देखील एक चांगला नावाजलेला खेळाडू आहे सतीश. दरम्यान पुणे दादा अजूनही एक बक्षिसांची लय लूट होताना दिसते, ती म्हणजे बालवीर तळीवाडी संघाचा अमित, ज्याला आपण सकाळी फलंदाजी करताना पाहिलं होतं. त्याच अमितने या स्पर्धेसाठी, या स्पर्धेच्या यशाच्या शिखरामध्ये भर पाडण्यासाठी 201 रुपयाची देणगी दिली ह्या मंडळाकडे, आयोजकांकडे. खरोखरच खूप खूप अभिनंदन अमित.
आता मात्र आमचे पंच या ठिकाणी हात उंच करून आउट झाल्याचा इशारा करतायत. क्या हो रहा है? नक्कीच क्या हो रहा है यहाँ पे? निनाद पण देखील अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. एक तेरी तो एक मेरी. एका चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर विकेट. काय चाललंय निनाद? सामना जिंकवण्याचा प्रयत्न करतो सुद्धा, परंतु दुसऱ्या चेंडूवरती समोरच्या संघाला 6 धावा सुद्धा देतोय. म्हणजे अशा प्रकारे धावा रोखण्याची गरज आहे, कारण जर आपण पाहिलं तर धावफलकावरती केवळ 30 धावा डिफेंड करायचे आहेत. आता मात्र त्याची जागा सांभाळण्याचा जातोय तो. हा देखील देवगड कॉलेजचा एक मोठा सितारा, ज्या कॉलेजमधून त्याने क्रिकेट गाजवलं तो केदार जाधव. देवगड तालुक्यातील एक मोठं नाव, ज्या ज्युनियर कॉलेजमधून, ज्या सिनियर कॉलेजमधून, देवगड केळकर कॉलेजमधून केदार पाटील याच खेळाडूने चांगलं क्रिकेट. केदार पाटील येत आहेत नवीन फलंदाज. आणि प्रणयदादा पाहायला गेलं ना तर धावफलकाकडे धावा लागल्या 14, गडी बाद झाले 2. नवीन गडी प्रत्येक वेळी येतोय, मात्र संकेत कदम अजूनही नॉन स्ट्राईक वरती आहे. म्हणजे कुठेतरी ज्या सतीश असेल बाद झाला, नंदन असेल यांनी बाद झालेत, मात्र धावफलकावरती 14 धावा लावल्यात आणि कुठेतरी खूप मोठं हलकं काम करून ठेवलं ते संकेतचं. नक्कीच नक्कीच चांगल्या चेंडूने सन्मान करणं हे देखील खेळाडूचं एक चांगलं लक्षण आहे. कारण आता एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, त्याचा सन्मान केला. हे मात्र या ठिकाणी खेळाडूला माहिती आहे की चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं देखील गरजेचं आहे, कारण आपल्या सध्या ती गरज नाही. आत्ताची गरज होती ती आपली पूर्ण झाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 14 धावसंख्येनंतर या ठिकाणी आपल्याला फक्त धावफलक चालता ठेवायचा आहे, कारण ऑलरेडी आपण या मॅच मध्ये आहोत. आता मात्र भरपूर वेळानंतर या ठिकाणी स्ट्राईक मिळते ती संकेतला. संकेत कदम. आणि आता मात्र बॉलिंग मार्कवर आहे तो चेतन. सिद्ध करावं लागेल या ठिकाणी, सिद्ध करावं लागेल. चेंडू डॉट करावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. आणि बघायला गेलं ना प्रणयदादा तर हे जे युद्ध आहे दोन्ही फलंदाजांमधील, ह्या दोन्ही खेळाडूंमधील, एका बाजूला पाहायला विचार केला तर चेतन असेल तर दुसऱ्या बाजूला संकेत असेल. दोन्ही फेस करतायत पहिल्या चेंडूला. एक गोलंदाज आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन होतोय तर संकेत खेळतोय पहिला चेंडू. आणि ह्या दोघांमधील द्वंद्व हे खूप मोठं असणार आहे, कारण जर क्रिकेटच्या भाषेमध्ये पाहायला गेलं तर 50च्या षटकांचं क्रिकेट पाहिलं तर 49वी ओव्हर खूप महत्वाची असते. 20-20 क्रिकेट पाहिलं तर 19वी ओव्हर महत्वाची असते. आणि आज आपण फक्त केवळ 3 षटकांचे सामने खेळतोय, तिथे हे दुसरं षटक खूप महत्वाचं असणार आणि ते हाताळतोय तो चेतन. आता मात्र या ठिकाणी संकेतने थर्ड मॅनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 2 धावांसाठी. धावसंख्या होते 16. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काय हे षटक निर्णायक चेतन कशा प्रकारे हाताळतो पाहायचं आहे, कारण इथे जर कमी धावा दिल्या तर निश्चितच सामना एकतर्फी होणार नाही. पहा पहा काय क्षेत्ररक्षण प्रशांत कडून पाहायला मिळते. हा तोच प्रशांत आहे ज्याने या सामन्यामध्ये आपल्या संघाला जिवंत ठेवलंय, कारण फलंदाजी करताना ह्या त्याच प्रशांतने या ज्या 30 धावा धावपरती लावल्या त्याच्यामधील जवळपास 20 धावा या प्रशांतने कुठल्यात. आणि म्हणूनच योगदान देताना दिसतोय प्रशांत. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं तुम्ही योगदान देताना त्याच वेळी तुमचं नाव हे नावारूपाला येतं. डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग करतोय प्रशांत. एक सुंदर स्क्वेअर लेगला फिल्डिंग करणं म्हणजे लेफ्टीच्या बॅट मधून निघाला चेंडू तसं काय तोफेमधून गोळा निघतो तशा प्रकारचा चेंडू असतो, त्या ठिकाणी फिल्डिंग करणं तितकं सोपं नसतं. परंतु आणि तसं पण या मैदानामध्ये फिल्डिंग करणं देखील सोपं नाही, परंतु प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. बंटी सुंदर चेंडू, भन्नाट प्रकारचा चेंडू, थोडासा या ठिकाणी एज घेतोय आणि केदार पाटील याला थोडासा या ठिकाणी जगून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. धावसंख्या स्थगित राहते. धावसंख्या होते 17. 2 चेंडू आतापर्यंत प्रगतीपथावर असताना सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आणि आपण पाहतोय 1-2 मोठ्या खेळाडूंनी भरला असलेला 2 संघांमधील सामना, ज्याला आपण प्रणयदादा पहिल्यांदाच नाव दिलं हाय व्होल्टेज सामना, ज्याला प्रेशरचं जे गणित असतं तो प्रेशर दाखवणारा हा दोन्ही संघातील खेळाडू. सुरुवातीला फलंदाजी करताना गिरिय संघाने माफक अशा 29 धावा बनवल्या आहेत, परंतु ह्या 29 धावा सुद्धा ईडीए संघाला अगदी डोंगरा एवढ्या दिसत आहेत असं बनवून गोलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही गोलंदाज. अगोदर आपण पाहिलं निनाद कडून थोड्याशा 2 ते 3 चेंडूवरती चुका झाल्या, परंतु 2 ते 3 गडी सुद्धा बाद केले त्यांनी. आणि याच प्रेशर मध्ये कोई निखरताय तो कोई बिखरताय. आता मात्र कोण बिखरतोय पाहायचंय. आता मात्र या ठिकाणी सुंदर, परंतु फिल्डिंगचं या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहायला मिळत नाही.
एक गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावांपासून ज्या ठिकाणी एकच धाव झाली असते त्या ठिकाणी मात्र 2 धावा होत आहेत. आणि त्या 2 धावा सुद्धा सर जर पाहायला गेलं ना तर इकडे आपल्याला हा जो क्षेत्र आहे तिकडचा क्षेत्ररक्षण काढून कशा प्रकारची क्षेत्ररक्षण होते पाहायला मिळत नाही, कारण डीजेचा सेट आपल्या समोर लागलाय. तरी सुद्धा थोडंसं वाकून मी पाहिलं, त्यानंतर बाहेर पडलं. पुन्हा एकदा प्रशांतने अप्रतिम आणि निनादने अप्रतिम असा चौकार वाचवला तिकडे. त्यामुळे ज्या ठिकाणी 4 होणार होत्या त्या ठिकाणी 2 धावांवर समाधान मानावं लागेल. आणि प्रत्येक धावेसाठी लढावं लागतंय ते संकेत आणि केदारला. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही घडताना दिसतंय मैदानामध्ये. पहा पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू हाताळलाय चेतनने. एका निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा प्रकारे षटक संपतंय. शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 10 धावा. डीजे संघाच्या खेळाडूंमध्ये ती ताकद दिसते. कारण आता पाहायला गेलं तर पर्सेंटेज जर तुम्ही पाहिलात तर दोन्हीकडे 50-50 आहे. नक्कीच नक्कीच. परंतु देवगड तालुक्यातील दोन्ही स्टार खेळाडू मैदानामध्ये असताना या ठिकाणी भाकीत करणं चुकीचं आहे. पण या तरी पण ठिकाणी आपलं positive- मत मांडू माझं शकता. मत पॉझिटिव्ह असेल. या ठिकाणी मला वाटतं पहिल्या 3 चेंडू मध्येच गेम संपवण्याचा प्रयत्न केदार नाही, पाटील. नाही सर, तुमचं कन्फर्म मत सांगा कोणत्या संघाच्या बाजूने मी जाताय? सांगतो पहिल्या 3 चेंडू मध्ये हे खेळाडू हा गेम संपवतील. मग 3 चेंडू सर झाल्यानंतर सर जवळजवळ सामन्याचं गणित माहितच पडणार आहे. अगोदर सांगा तुमचं भागीत ऐकायचंय कोणत्या संघाच्या बाजूने तुमचं मत जात आहे. मला मी माझं मत ईए पॅकर संघाच्या बाजूने आहे, कारण त्यांच्याकडे तगडी फलंदाजी करण्याची सामर्थ्य केदार पाटीलकडे. कारण हा केदार पाटील SPL जे डोंबिवलीमध्ये टुर्नामेंट होतात त्या ओपनच्या ज्या सिंधुदुर्ग ओपनच्या टुर्नामेंट होतात त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी करतो. आज मात्र या ठिकाणी थोडासा सूर गवसतोय. आज मात्र या ठिकाणी कुठेतरी सूर शोधतोय. परंतु आता मात्र या ठिकाणी करावं लागेल. जी ठीक आहे, बरोबर आहे सर, तुम्ही अगदी 100-200% खरं बोलताय. कारण ईए पॅकरच्या बाजूने जर बघायला गेलं तर संकेत सारखं मैदानामध्ये फलंदाज आहे, तर स्ट्राईकला केदार आहे. आणि असं असताना 6 चेंडू 10 धावा त्यांना मोठ्या नाही आहेत, परंतु हे क्रिकेट आहे आणि समोरचा गिरिय संघ सुद्धा जिंकण्यासाठी आलाय. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज? ऋषिकेश. पहिला चेंडू झेल उडतोय. काय हा झेल होऊ शकतोय, परंतु नो मॅन लँड्स मध्ये हा चेंडू विस्थापित झाला आणि 2 धावा मिळत आहेत. कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू या ठिकाणी मात्र जमिनीला दान होतोय. त्या ठिकाणी थोडस आउटफील्ड खराब असल्या कारणाने तितकंस कॅच वरती येणं सोपं नाही. परिणामी 2 धावा या ठिकाणी केदारला मिळत आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू 8 आणि धावा. 8 धावा, 8 माफ धावा. करा. पाहायला गेलं सर तर एका मोठ्या फटक्याची गरज आहे, परंतु तो फटका यायला पण पाहिजे ना, कारण हा प्रेशर आहे. खूप मोठा प्रेशर घेऊन खेळताना दिसतोय केदार आणि संकेत. कारण सामनाही त्याच पद्धतीने आणि दरम्यान हा येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. केदारच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम असा एकदम विजयाच्या अगदी जवळपास निघालेला आहे कदम 6 धावांसाठी. नक्कीच नक्कीच. केदार पाटीलच्या बॅट मधून जो कॉन्फिडन्स दिसतोय, जो पहिले 3 चेंडू तो खेळला ते चांगले चेंडू होते, चांगले चेंडू टाकले होते, पायातले चेंडू होते, त्याने सन्मान दिला. आता मात्र खराब चेंडूचा खरसून या ठिकाणी त्याने समाचार घेतलाय आणि खणखणीत षटकार मारलाय. आणि आता मात्र या षटकारानिशी संघाची धावसंख्या होते 28. 2 धावांची गरज. पुन्हा एक आखूड टापाय चेंडू आणि परिणाम तोच. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. मिळतात धावासा आणि त्याचबरोबर मिळतोय तो ईडीए संघाला विजय. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. कुठेतरी मी म्हणालो होतो की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. थोडीशी चूक म्हणावी लागेल ऋषिकेशची आणि मात्र लढलात तुम्ही मित्रांनो. खरंच गिरिया संघ खूप अगदी शेवटच्या षटकापर्यंत तुम्ही लढत दिलात. तुम्ही जरी हारला असाल तरी समोरच्या संघाला विजयापासून अगदी शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेलात. आणि मी खरंच प्रणयदादा म्हणेन इथे की तुम्ही जर ईडीए संघामध्ये एक विराट कोहलीचं रूप तुम्हाला पाहायला मिळतं, विराट कोहली सारखा दिसणारा खेळाडू पाहायला मिळतो, तर